मी घेतलेलं आहे इथं कारले, हे मी क्लीन करून घेतलेलं आहे. आता हे जे मी आंबट तिखट बनवतो. चला रेसिपी स्टार्ट करूया. गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये तेल घालून घेतो. मध्ये खोबऱ्याचं तेल यूज केलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये लसूण घालून घेतो. लसूण कारण ह्याच्यामध्ये जास्त पडायला पाहिजे. जेव्हा लसूण आम्ही जास्त घालतो तेव्हा या रेसिपीला टेस्ट येते. तेल गरम झालेलं आहे. लसूण घालून घेतो. लसूण इथं भाजून घेतो. लसूण भाजलेली आहे. ह्याच्यामध्ये मी कांदा घालून घेतो. मी इथं एक कांदा यूज केलेला आहे. कांदा आपल्या इथं बरं भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये ॲड करतो मी टमाटर. मी ते एक टमाटर घेतलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही 2 टमाटर 2-3 टमाटर पण यूज करू शकता. टमाटरला पण भाजून घेऊन तर घालून घेतो मी 1/2 टेबलस्पून मीठ, 1 स्पून हळद आणि 2 टेबलस्पून मिरची पावडर. आपल्याला तिखट हवे तर आपण आणि घालू शकतो. आता मिक्स करून घेऊया. आणि इथं मी चिंचाचं पाणी यूज करायला. एक वाटी पाणी घालायला सेम क्वांटिटीमध्ये. इथं ह्याला आम्ही झाकून ठेवूया 5 मिनिट. आम्ही ढाकण उघडूया. आता ह्याच्यामध्ये मी घालून घेतो क्लीन केलेले कारले. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करतो. इथं किसून घेतलेलं थोडं खोबरं, चिरून घेतलेली कोथिंबीर. हे पण आम्ही 5 मिनिटासाठी ढाकण लावून इथं ठेवून घेऊया. तर 5 मिनिटं झालेलं आहे. ढाकण उघडून आम्ही ह्याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. ही आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.